पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। पक्का मित्रच ठरला पक्का वैरी, खांडबाऱ्यात व्यापाऱ्याच्या विश्वासाला काळीमा। मैत्रीच्या मुखवट्यामागे लपलेला वैरी, गल्ल्यातील चोरीत जिवलग मित्राचा पर्दाफाश। सीसीटीव्ही धक्कादायक वास्तव उघड। नवापूर तालुक्यातील खांडबारा गावात एक धक्कादायक चोरीचा प्रकार समोर आला। खत व बियाणे विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याच्या दुकानातून गल्ल्यातील पैसे सातत्याने गायब होत असल्याचे लक्षात आल्यानंतर तपास केला असता चोर कुणी बाहेरचा नसून व्यापाऱ्याचा जिवलग मित्र असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून उघड झाले। खांडबारा येथील व्यापारी जितू सुरेश परदेशी यांनी आपल्या दुकानात सुरक्षेसाठी दोन्ही बाजूंना सीसीटीव्ही कॅमेरे बसवले। काही दिवसापासून गल्ल्यातील रकमेतील तफावत वारंवार जाणवू लागल्याने त्यांनी फुटेज तपासण्याचा निर्णय घेतला। मात्र फुटेज पाहताच त्यांना मोठा धक्का बसला। सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसते की दुकानात नेहमी येणारा आणि विश्वासातील मित्र अनिल रंजनलाल शर्मा हा व्यापाऱ्याची नजर चुकवून गल्ल्यातील नोटा काढून खिशात टाकत होता। ही कृती एखाद्या दिवसापुरती मर्यादित नसून ठराविक वेळेला दररोज घडत असल्याचे फुटेजमधून स्पष्ट झाले। व्यापारी इतर ग्राहकांमध्ये किंवा कामात व्यस्त झाला की आरोपी खुर्चीवर बसून संधी साधत गल्ल्यात हात घालत असल्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले। जवळच्या नात्याचा गैरफायदा घेत केलेल्या या विश्वासघातामुळे व्यापाऱ्याला मोठा मानसिक धक्का बसला असून संबंधित सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। या प्रकरणी जितू सुरेश परदेशी राहणार खांडबारा यांच्या तक्रारीवरून अनिल रंजनलाल शर्मा राहणार खांडबारा यांच्या विरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे। मी महावीर कृषी सेवा केंद्र खांडबारा तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार येथे माझे कृषी निविष्ठेचे दुकान आहे सरकारमान्य। माझ्या दुकानाचा व्यवहार चालतो। माझे मित्र अनिल रंजनलाल शर्मा हे माझे जिवलग मित्र पण माझे मोठे बंधू यांच्यासोबत शिकलेले होते। आमच्या अडीअडचणी राहिल्या किंवा काही गावात भानगड राहिलं तसे सामाजिक नेते आहेत व गट नेते पण होते ते, आणि इलेक्शनमध्ये उभे पण राहिले होते 2 नंबरमध्ये, पण इलेक्शनमध्ये पडून गेलेले आहे। तर त्या नात्याने एक सामाजिक कार्यकर्ते नात्याने आम्ही त्यांना इज्जत द्यायचो आणि ते पण आम्हाला एकदम जिवलग सारखं ते वागवत होते। मग असं करता करता ते आता 3-3.5 वर्षापासून गल्ल्यावर बसायचे, पण 1.5 वर्षापासून इथं कंटिन्यू गल्ला सांभाळत होते। मग आता 1.5 वर्षापूर्वी आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे लावले, पण कधी आम्ही चेक वगैरे केले नाही। पण 1.5 वर्षापासून भरमसाठ पैसे कमी पडायचे। मग माझा संसार तुटू नये म्हणून माझे मोठे भाऊ वेळोवेळी लाखोंची मदत केली। माझे मिसेसचे दागिने विकले, बजाज फायनान्सचं गोल्ड लोन काढलं माझ्या वहिनीच्या नावावर। असे पैसे करून पण पैशांची बर्बादी झाली 1.5-2 वर्षामध्ये। मग शेवटी आम्ही कॅमेरे चेक केले, आम्हाला शक आलं। एका जणाने आम्हाला म्हणजे बाहेरून सांगितलं माझ्या व्यवसायवाल्याने। मग मी पाळत ठेवली, मग काय माझ्या लक्षात येत नव्हतं। मग आम्ही कॅमेरे चेक केले सीसीटीव्ही, त्या फुटेजमध्ये सदर व्यक्ती अनिल रंजनलाल शर्मा माझ्या गल्ल्यातून पैसे काढताना दिसलं। मग मी 1 दिवस 2 दिवस 4 दिवस असं नजर टाळून आम्ही तिकडं प्रयत्न केला। तर माजी सरपंच शैलास गावित हे बसलेले असताना सुद्धा त्यांनी त्यांची नजर चुकून पैसे चोरी केली। ही माझी अपेक्षा नव्हती, तरी त्यांना म्हणजे मला न्याय मिळावा, माझे पैसे मिळावे। माझे लहान बाळ आहे, मी कर्जबाजारी आहे, व्यापाऱ्यांचे पैसे देणे आहे, माझे घर विकला गेलेलं आहे, त्यांनी माझं घर बळकावून ठेवलेलं आहे। तरी त्या व्यक्तीला सजा व्हावी, माझे पैसे मिळावे आणि मला पोलीस संरक्षण मिळावे, कारण की तो व्यक्ती गुंड प्रवृत्तीचा आहे। तो माझा मर्डरसुद्धा करू शकतो, एवढी मला पोलीस प्रशासनाकडून अपेक्षा आहे।